अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच उडी आणि तिहेरी लांब उडीमध्ये सुवर्ण पदकांसह 132 पदके पटकावणारी आणि गेल्या वर्षी राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेली सुवर्णकन्या श्रद्धा घुले आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. श्रद्धाचा काल संगमनेर येथे साखरपुडा नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावचे रवींद्र खताळ यांच्याशी संपन्न झाला. रवींद्र यांनी नुकतीच IAS उत्तीर्ण केलं असून त्यांची गुजरात केडरमध्ये जिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. संगमनेर येथे संपन्न झालेल्या या सुवर्णकन्याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. माजी मंत्री मधुकर पिचड, BJ खताळ, आमदार वैभव पिचड यांच्यासह क्रीडा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दोघांना शुभाशीर्वाद दिले. लग्नानंतरही खेळावर लक्ष केंद्रित ठेवणार असून येणाऱ्या ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू असणार असल्याचं श्रद्धाने यावेळी सांगितलं. खूप आनंद होतो आहे कारण की मला जशी फॅमिली हवी होती तशीच मिळाली आहे. मला स्पोर्ट्स करायचं होतं तर मला स्पोर्ट्सला सपोर्ट करणारी फॅमिली आहे. सो खूप खुश आहे. लग्नानंतर मी करिअर कंटिन्यू करणार आहे. घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळे करिअर कंटिन्यू होईल. तर रवींद्र खताळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खूप छान वाटतंय. माझी देखील अशीच अपेक्षा होती की मी ज्या मुलीवर लग्न करेल ती फक्त मी एक IAS आहे म्हणून माझ्याशी लग्न करेल अशी मुलगी नको होती मला. जिचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, जिने स्वतःची करिअर घडवलेली आहे अशी मुलगी माझी पत्नी होते. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि जसं तिने बोललं की लग्नानंतर देखील तिचं करिअर चालू राहण्यासाठी माझा पूर्ण सपोर्ट असणार आहे. कारण मी देखील पुढचे 1-1.5 वर्ष माझ्या डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग आणि बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी असणार. तर त्यावेळेस शी विल बी प्रिपेअरिंग फॉर नेक्स्ट ऑलिम्पिक. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, AS9 मीडिया, संगमनेर.